एसडीएम यांनी अतितत्काळ रस्ता खुला करण्याचे आदेश द्यावे, शेतकऱ्यांची मागणी। कोठी शिवारातील शेतकरी विष्णू रंगनाथ कदम यांनी त्यांच्या शेताकडे जाणारा चालू रस्ता अडवण्यात आल्याने झालेल्या मोठ्या गैरसोयीबाबत उपविभागीय अधिकारी एसडीएम यांनी अतितत्काळ रस्ता खुला करण्याचे आदेश द्यावेत, अशी लिखित मागणी केली आहे। कदम यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मंडळ अधिकारी व तळतीस यांनी केलेल्या पंचनाम्यात रस्ता अस्तित्वात असल्याचे स्पष्ट दिसून येते आहे, तरीही रस्ता अडथळामुक्त केलेला नाही। यामुळे शेतीकाम ठप्प, पिकाचे नुकसान तसेच जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। ग्रामीण भागात रस्त्याचे वाद विकोपाला गेल्याचे अनेक उदाहरण आहे। प्रशासनाला न्याय देण्यास वेळ नसेल तर मग हा वाद कसे? असं काही बरंचसं सांगितलं, ठीक आहे, आम्ही सहनशीलता पाळली, संयम पाळला। आम्ही 20 तारखेला वाट पाहिली, 20 तारखेला पंचनामा झाला नाही। आम्ही एडीएमला अंबडला गेलो, तिथं अर्ज त्याला एडीएम साहेबाकडे अर्ज दिल्याच्या नंतर 28 तारखेला त्या शेत रस्त्याचा पंचनामा झाला। बरं ठीक आहे, पंचनामा झाल्यानंतर पंचनाम्यामध्ये नमूद झाले, पंचनाम्यामध्ये काय नमूद झालंय, गेल्या पिढ्यानपिढ्या हा रस्ता वापरत होते, इथं पर्याय रस्ता नाहीये। संबंधित शेतकरी पंचनाम्यात असं स्पष्ट लिहिलं की गेल्या 50 वर्षापासून हा रस्ता वापरत होता आणि रस्ता आहे 100 फुटाचाच अंतर आहे, तिथं रस्ता आहे, इथून 100 फुटापर्यंत आमचं शेत आहे, 100 फुटावर 1 गुंठ्याचा विषय। आणि त्याच्यात पंचनामा झाल्यानंतर मी आता माझ्याकडे मोबाईल आहे, त्याच्यानंतर काय देत त्याच्यात मी सांगतो। या पंचनाम्यात आजपर्यंत म्हणजे गेल्या 50 वर्षापासून शेत रस्ता वापरत असल्याचे स्पष्ट सिद्ध झालं। असा पंचनामा अधिकृत पुरावा असून महाराष्ट्र जमीन महसूल 1966 मधील कलम 48 आणि कलम 143 अन्वये तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी एसडीएम यांना रस्ता मधले झालेला अडथळा रस्ता खुला करण्याचे थेट प्रशासकीय आदेश देण्याचे अधिकार आहेत। म्हणजे ह्या पंचनाम्याच्या आधारे 1966 मधील कलम 48 आणि कलम 143 अन्वये रस्ता खुला करण्याचे आदेश आहेत। जर 50 वर्षापासून रस्ता हा वापरात होता, हे जर पंचनामा केला एसडीएमने, मंडळ अधिकारी तलाट्याने, आणि त्याच्यात गावातले पंच लोक उपस्थित होते। तसेच पण असं न करता तारीख देणं, त्याला विलंब करणं, म्हणजे ह्या गोष्टी कशाच्या घोतक आहेत? वादाच्या घोतक आहेत। गावात एखादी केसेस असते, त्या केसेसवर साऱ्या गावाचं लक्ष असतं, काय झालं असेल त्यांच्या रस्त्याचं, आणि संबंधित व्यक्तीला त्या शेतात जाता येत नाही, तो डिप्रेशन मध्ये असतो। मग याने पर्याय घटना घडतात पुढच्या। तहसीलकडे गेल्याच्या नंतर जर तुम्हाला 2-2 महिने 3-3 महिने जर रस्ताच ओपन होत नसेल तर शेतकऱ्यांनी त्याची जी उपजीविका कशी भागवायची? सर्वात मोठा प्रश्न आहे तो। मग असा प्रश्न आहे की अशा स्पष्ट आणि सिद्ध प्रकरणात महिनों विलंब का? गत महिन्यात घनसंगी तालुक्यात अशाच शेत रस्त्याच्या वादातून आपल्याकडे पेपर आहेत, 2-3 घटना घडल्यात, त्याच्यात वाद झाले शेतकऱ्याची, त्याच्यात बोडक्याला वाद झाला, त्याच्यात एक शेतकरी वार म्हणजे अनावधानाने त्याच्यात इजा झाली।